दुसरीकडे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत। गांधी यांनी अमेरिकेतील बोस्टन शहरातील ब्राउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या एका सत्रामध्ये सहभाग घेतला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधितही केलं। यात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला। यावेळी निवडणुकीत निवडणूक आयोगानं तडजोड केल्याचं ते म्हणाले। They not only refused to give us the videography, they changed the law so that now you're not allowed to ask for the videography. It is very clear to us that the election commission is compromised. It's very clear that there is something very wrong with the system. दरम्यान राहुल गांधींच्या या टीकेवरून मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री संजय शिरसाट यांनी टीका केली आहे। पाहूया। ये बहुत ही निंदनीय इस प्रकार से उनका काम चल रहा है। बार बार चुनाव हारने के बाद उनके ऊपर जो परिणाम हुआ है उसके चलते मुझे लगता है कि इस प्रकार की हरकतें वो कर रहे हैं। कोई भी देशभक्त इस प्रकार से अपने देश को विदेश में जाके बदनाम नहीं करता। राहुल गांधी जिस प्रकार का बर्ताव कर रहे हैं उनके चरित्र पर एक सवालिया निशान इसके कारण खड़ा हुआ है। ऐसी चीज़ें करने की जगह वो जनता में जाए, जनता का विश्वास वापस हासिल करे तो वो चुनाव जीत सकेंगे। दुनिया भर में कितनी भी बदनामी करके वो चुनाव नहीं जीत। परदेश दौरा आणि बहुतेक तो अमेरिका किंवा इतर देशामध्ये जाऊनच मुद्दामून आपल्या देशाची बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। आता इथे दौऱ्यावर गेले, ज्या गोष्टी देशात अंतर्गत आहेत त्याच्यावर वाच्यता त्याने परदेशात जाऊन केली। तुम्हाला इथं बोला ना, तुम्हाला कोणी दिलेलं आहे? लोकशाहीमध्ये इथं बोललं पाहिजे, परंतु परदेशात मध्ये जाऊन भारताचं नाक कसं कापायचं किंवा त्यांना कसं डाऊन करायचं ही राहुल गांधीची स्ट्रॅटेजी आहे।